नमस्कार. भटकंतीच्या माध्यमातून आज आम्ही जाणार आहोत नागशेत कोंडीला, ज्याला कोंडी धनगरवाडा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. सोबत महेश सर सकाळीच बरोबर 7 वाजता आलेले आहेत माझ्याकडे. थोडासा उशीर झाला. आम्ही आता निघतोय नागशेत कोंडीकडे. इथून फक्त 15 किलोमीटर आहे ती, आणि ती कशी आहे नागशेत कोंडी ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतोय. चला तर मग जाऊया नागशेत कोंडीकडे. 10 मिनिटाचा ब्रेक आम्ही इथे घेतलेला आहे. गाडी या साईडला लावलेली आहे. महेशच्या समोर आहे. पिंपळोली गाव आहे इथे. या पिंपळोली गावाच्या पुलावरती मी उभा आहे, आणि हा जो पूल आहे हा पूल त्या पिंपळोली गावाला जोडतो. आणि त्याच्या वरच्या बाजूला जे डोंगर पाठीमागे दिसत आहेत त्या डोंगरावरती खडसांबळे लेणी आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये कोरलेली खूप सुंदर लेणी या साईडला आहेत. 2 वाटा आहेत. एक आहे नागशेत कोंडीवरून खडसांबळे लेणीकडे जाण्यासाठी, आणि दुसरा आहे या गावातून पिंपळोलीतून आतमध्ये जाण्यासाठी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी खडसांबळे लेणीचा एक सुंदर व्हिडिओ टाकलेला आहे, अवश्य बघा. पुढे रस्ता जरा थोडासा खराब आहे नागशेतच्या पुढे, आणि आतापर्यंत आम्ही जो इथपर्यंत आलेलो आहे तो येताना पुण्याच्या साईडकडनं आलेलो आहे. म्हणजे तामिनी घाटामार्गे विळे, आणि विळ्यातनं पालीला येताना तो रस्ता विळ्यातनं पालीकडे जातो. नांदगावच्या अलीकडून पालीला जात असताना उजव्या साईडला आपल्या वळावं लागतं, आणि जर मुंबईकडून येणार असेल तर पालीवरून विळ्याकडे येताना डाव्या साईडला आपल्याला वळावं लागतं. आणि नागशेतपर्यंत तुम्हाला रस्ता चांगला आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे. आणि नागशेतच्या पुढे गेल्यानंतर मात्र रस्ता आता ओबडधोबड असणार आहे, खराब असणार आहे. नागशेत गावातून आम्ही आता पुढच्या दिशेने चाललो आहे. इथून पुढे जात असताना पूर्ण कच्चा रस्ता आहे. 4 व्हीलर जर असं आपल्याकडे असेल ना तर 4 व्हीलर घेऊन येताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. 2 व्हीलरवरती असाल सावकाश जावं लागतं, परंतु पूर्ण कच्चा रस्ता असल्यामुळे आपल्याला गाडी सावकाश चालवावी लागेल. पावसाळ्यात खूप छान या भागात नजारे असतात, आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. उन्हाळ्यात मात्र गवत सुकलेलं असतं, आणि बऱ्याच ठिकाणी वणवे लावलेले असतात. झाडांची पानगळती झालेली असते, त्यामुळे लांबपर्यंतचा रस्ता किंवा आसपासचा परिसर सहज दिसून येतो. पावसाळ्यात मात्र सगळं हिरवळ पसरल्यामुळं लांबचा परिसर दिसत नाही. रस्ता एकदम खडबडीत आहे.
उखडलेला रस्ता सगळा. पक्ष्यांचे आवाज येत आहेत, रानकोंबड्यांचे सुद्धा आवाज येत आहेत. रस्ता उबडधोबड आहे, त्यामुळं सरांना मी पुढे लावलं आणि मग चालत आलो होतो. आता पुढे थोडासा 5 मिनिटात आम्ही तिथं पोहोचतोय. फायनली आम्ही कोंडीच्या जवळ आलो आहे. कोंडी कशी आहे, कोंडीचं काय विशेष आहे आणि इथं कोणत्या देवीचं स्थान आहे हे तुम्हाला मी दाखवणार. नागशेत कोंडी किंवा कोंडी धनगरवाडा हे जे हे नाव पडलेलं आहे, वर्षानुवर्ष इथे जे पाण्याचे प्रवाह येतात त्या प्रवाहामुळे इथे नदीच्या पात्रामध्ये मोठ्या मोठ्या घळई तयार झालेल्या आहेत. आणि या घळई तयार झाल्यामुळे ज्या भागामध्ये घळई तयार होतात त्याला कोंडी असं म्हणतात. आणि याच ठिकाणी कोंडजाई मातेचं पुरातन देवस्थान आहे. कोणाच्या आख्यायिकानुसार किंवा कोणाच्या सांगण्यानुसार त्या नदीच्या घळईच्या आतमध्ये देवीचं मंदिर होतं किंवा देवीची मूर्ती होती अशी म्हणतात. नंतर पाण्याचे प्रवाह वाढल्यानंतर पावसाळ्यामध्ये दर्शन घेता येत नाही, म्हणून ती वरच्या बाजूला त्याचा अधिष्ठापना किंवा स्थापना केली असं काही लोकांचं मत आहे. आता हे सत्य आहे की असत्य हे मला माहित नाही, परंतु कानावरती आलेलं आहे. परंतु इथे जे पाण्याचे प्रवाह येतात ना ते पावसाळ्यामध्ये या पूर्ण ज्या घळई आहेत त्या पाण्याच्या प्रवाहाने एवढ्या पूर्ण भरून गेलेल्या असतात ना की पावसाळ्यामध्ये इथे या घळईमध्ये किंवा या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणीही उतरण्याचा धाडस करत नाही. इथे गेल्या वर्षी आलो होतो त्यावेळेस असं समजलं होतं की या पाण्याच्या प्रवाहामध्ये काही म्हशी, एक 6 ते 7 म्हशी वाहून गेल्या होत्या. म्हणजे खूप प्रचंड खोल आहेत, अगदी एक 40, 50, 60 जवळपास 60 फूट तरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त एवढे मोठे खोल आहेत, म्हणजे वरच्या लेवलपासून. आणि एवढं खोल असताना सुद्धा पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पाण्याने भरून गेलं. म्हणजे रौद्र रूप असतं पाण्याचं इथे. देवीसाठी म्हणजे आता इथे येताना सगळा कच्चा रस्ता आहे नागशेतच्या पुढे. आणि देवीची आराधना करणारे किंवा देवीचे जे भक्त आहेत ते सालाबाद प्रमाणे त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी येतात. किंवा इथे छोटीशी यात्रा पण असते, जे आपले धनगरवाडा आहे किंवा आसपासचे नागशेत आहे इथले काही भाविक दरवर्षी देवीची जत्रा भरवतात किंवा देवीची पूजा अर्चा करतात. तर हा जो भाग आहे तो हा भाग पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. म्हणजे इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पक्षी, प्राणी आणि प्रदूषण विरहित वातावरण मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारी बाजूने सह्याद्रीची अजस्त्राची पर्वतरांग आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं गवत सुकल्यामुळे किंवा झाडाच्या पानांची पानगळती झाल्यामुळे जरा थोडासा 9-10 नंतर इथे प्रचंड प्रमाणात गरमी तयार होते किंवा इथे जास्त प्रमाणात हीट तुम्हाला जाणवते. पण पावसाळ्यात आल्यानंतर इथे आहे निसर्गरम्य वातावरण आहे. पण त्या प्रवाहामध्ये जर कोणीही गेलं किंवा उतरलं ना तर जीवाणीशी तो जातोच. त्यामुळे अशा निसर्गाच्या ठिकाणी आल्यानंतर आपण जे परंपरेने आलेले काही परंपरागत देवाचे काही ठिकाणं आहेत किंवा पूजा अर्चा आहे किंवा त्या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड एरिया आहेत तिथे जाऊ नये. कारण इथे अंदाज येत नाहीत लवकर की किती पाण्याचे प्रवाह आहेत किंवा याच्यामध्ये पुढे काय दुर्घटना होऊ शकते. कारण इथे जवळच काही आदिवासी वाडी आहेत आणि पुढच्या बाजूला धनगरवाडा 1 आणि धनगरवाडा 2 म्हणजे दोन्ही धनगरवाडे आहेत. पलीकडे मराठी शाळा पण आहे. आता आम्ही दर्शन घेतलं देवीचं आणि दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हायला लागलोय. म्हणजे पुढे आम्हाला ही नदी जी येते नदीचं उगमस्थान किंवा या नदीच्या सान्निध्यातनं पुढे 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 जायचं आहे. नदी कुठपर्यंत आम्हाला घेऊन जाते ते बघायचं आहे. आणि इथे एवढ्या जंगलामध्ये किंवा एवढ्या निसर्गाच्या सान्निध्यात लोक कशी राहतात हे पण अजब आहे. कारण इथून नागशेतला जायचं, नागशेतून पुढे गाड्या मिळतात. नागशेतपर्यंत जाण्यासाठी 3-4 किलोमीटर कच्चा रस्ता, जंगलाचा रस्ता, अधूनमधून छोटे छोटे पायवाट आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात नाही, पण यांना पावसाळ्यात खूप त्रासदायक होतं. तरी देखील माणसं असल्या म्हणजे या अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये राहतात, हेच नवल आहे. आणि इथे बरेच घरांचे वस्ती आहेत. आता आम्ही पुढच्या दिशेने प्रवासाला निघतोय. धनगरवाड्याची चालू आहे आम्ही. आम्हाला रामचंद्र बावदाने काका दिसले, त्यांच्या दारामध्ये आम्ही गाडी आता इथे पार्क केलेली आहे. आणि हे बावदाने काका आहेत, गाडी इथे पार्क केली आहे. महेश सर आहेत, त्यांनी इथं दाट पेटवलेली आहे. पावसाळ्याची मशागत त्यांची चालू आहे. आणि आम्हाला आता मराठी शाळेच्या दिशेने पुढे ते निघायचं आहे. उंबरवाडी गाव आहे, उंबरवाडी नाव आहे. आम्ही ज्यावेळेस नेटवरती किंवा गुगलवरती सर्च केलं ना, त्यावेळेस त्याच्यावरती धनगरवाडा 2 असं होतं, पण इथे वेगळंच नाव त्यांनी सांगितलं. उंबरवाडा नावाचं गाव आहे. आणि आम्ही आता इथे गाडी लावून पुढे मार्गस्थ होतोय. पुढे आम्हाला त्या दिशेने जायचं. पलीकडच्या बाजूची जिल्हा परिषद शाळा आहे. रायगड जिल्ह्यातली या भागातली शेवटची शाळा आहे. कारण पुढच्या बाजूला हा जो डोंगर दिसतोय, त्या डोंगरच्या वरच्या बाजूला पुणे जिल्हा आहे. त्यामुळे ही रायगड जिल्ह्यातली शेवटची शाळा आणि हे उंबरवाडी शेवटचं गाव. म्हणजे कोंडी धनगरवाडा म्हटलं तरी, म्हणजे मॅपवरती कोंडी धनगरवाडा सांगितलं जातं. आणि ते काका बोलले तसे उंबरवाडी. आता इथून आम्ही पायवाटेने जंगलात चाललो आहे. आम्हाला आता पायवाट जिथे घेऊन जाईल तिकडे आम्ही जाणार आहेत. आतमध्ये जंगलामध्ये काय दडलं आहे, नद्या कुठून वाहत येतात, वरती कोंडी आहे का किंवा धबधब्याचं ठिकाण आहे का, हे बघण्यासाठी शोधण्यासाठी आम्ही पुढे चाललो आहे. सकाळचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत. प्रचंड भूक लागलेली आहे आणि गरमी पण तेवढीच आहे. कारण आता ह्या नदीच्या पात्रामधले जे खडक आहेत किंवा हे वरती जे खडक आहेत सगळे तापल्यानंतर उष्णता बाहेर पडल्यामुळे अवतीभोवतीचं वातावरण खूप गरम होतं. लवकरात लवकर नाश्ता करावा लागेल आणि नंतर मग पुढच्या मार्गाला लागावं लागेल. नाश्ता करायला बसलो आहे मी आता. नाश्ता केल्यानंतर आम्ही थोडासा आराम करून पुढच्या मार्गाला मार्गस्थ होणार आहेत. नाश्त्यासाठी थोडंसं खिचडी बनवून आणली घरामध्ये आणि अननस आहे, हे दोन्ही खाऊन आम्ही पुढे मार्गस्थ होणार आहेत. चालून चालून बरंच आतमध्ये आलोय आणि जशी उन्हाची तीव्रता वाढते आणि वेळ पुढे जातोय ना तसा प्रचंड घाम यायला लागलाय. आणि आत्ता एवढा घाम आलेला आहे ना
अगदी चालून चालून आम्ही या ठिकाणी येऊन थांबलोय. पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नाहीये इथे, परंतु वरच्या बाजूला पाणी असेल या आशेने आम्ही पुढे जाणार आहेत. कारण आताच महाराष्ट्राचं राज्यपाल पासू ब्लू मॉर्मॉन इथून गेलं. काही पक्ष्यांच्या हालचाली चालू आहेत. याचा अर्थ वरती किंवा आसपास कुठेतरी पाणी असलं पाहिजे. परंतु जर आम्हाला पुढच्या अर्ध्या तासामध्ये नाही पाणी भेटलं तर आमची अवस्था खूप बिकट होईल. आता पुढे जायचं की नाही अर्ध्या तासानंतर ते आम्ही नंतर ठरवू. जवळपास 11 वाजले तरी आम्हाला या नदीच्या पात्रामध्ये कुठेही पाणी भेटलं नाही. आता अशा ठिकाणी येऊन थांबलेलो आहेत की जिथून वरच्या बाजूला जाणं अशक्य आहे, कारण मोठे मोठे दगड इथे येऊन पडलेले आहेत. तरी देखील याला क्रॉस करून जर पलीकडे जायचं म्हणलं तर पाणी भेटेल की नाही याची शाश्वती 100% देता येत नाही. कारण आत्तापर्यंत आम्हाला पाण्याचा एक थेंब सुद्धा बघायला भेटला नाही. तर इथून पुढे काय भेटणार आहे, म्हणून आता असा विचार करतोय आम्ही तिथे थोडंसं 15-20 मिनिटं थांबायचं आणि परतीच्या प्रवासाला लागायचं. परतीच्या प्रवासाला जात असताना आज एक वेगळी आशा मनामध्ये घेऊन आलो होतो की चला कोंडी, नागशेत कोंडी किंवा कोंडी धनगरवाडा या बाजूला काय तर तिथे घळई आहेत, देवीचं मंदिर आहे, हे पाहिलं. आणि त्याच्या आतमध्ये जे धबधबे होते पावसाळ्यात पडणारे, उन्हाळ्याच्या दिवसात त्या धबधब्याकडे जाता येतं का किंवा त्याच्या पायवाटा कशा आहेत हे शोधण्यासाठी, किंवा तिथे पाणी आहे का किंवा तिथली बायोडायव्हर्सिटी कशी आहे हे बघण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. परंतु जसं जसं आम्ही आतमध्ये राहू तसं आता एक एप्रिलचे दिवस आहेत आणि ऊन जास्त वाढत चाललं आहे, तापमानाची तीव्रता जास्त चालली. त्यामुळे आम्ही आता प्रचंड थकलेलो आणि स्वयंपाक करण्यासाठी बरंच काही साहित्य आणलेलं होतं. पाणी नसल्यामुळे आम्ही इथं तर ते करू शकत नाही. आता आम्ही आता रिटर्न किंवा परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर पुढे कोंडीवरती पाणी आम्हाला शोधायचं होतं. कोंडीवरती पाणी आम्ही शोधलं. कोंडीवरती पाणी होतं, परंतु वाहतं पाणी नसल्यामुळे ते घाण होतं. मग आम्ही विचार केला की आता जेवणाचं तर आपला प्लॅन कॅन्सल करायचा. तसंच आम्ही पुढे आल्यानंतर आपले जे रामचंद्र काका आणि सुनीता काकी यांच्या घरी आम्ही वापस आलो. घरी आल्यानंतर काकांशी आणि काकींशी गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता सहज काकांना विचारलं, चूल पेटली आहे का? म्हणजे आहे पेटलेली. नॉर्मली काय होतं की कोकणामध्ये तुम्ही खेडेगावामध्ये कुठेही गेलात ना, जे जंगलाच्या आसपास राहणारे किंवा आदिवासी पाड्यावरती राहणारे जी माणसं असतात ना, त्यांच्या चुली दिवसभर पेटलेल्या असतात. मग ते कधी पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो. तर ते म्हणले चूल पेटवलेली आहे. चूल पेटलेली असल्यामुळे आम्ही त्या चुलीवरती स्वयंपाक बनवण्याचा निर्णय घेतला. ते काकांनी 2-3 फाट्या आणल्या, त्या चुलीमध्ये टाकल्या. चुलीमध्ये टाकल्यानंतर आम्ही पीठ मळलं. पीठ मळल्यानंतर आणि विशेष येताना मीठ राहिलं होतं. त्या पिठात मीठ टाकायचं होतं, परंतु मीठ नव्हतं. जाताना विचार केला होता की आपण जाताना काकांकडून मीठ घेतलं असतं बरं झालं असतं. परंतु योगायोग असा झाला की आम्ही वापस इथे आल्यामुळे आम्हाला काकांनी मीठ दिलं. आता ते मीठ खडा मीठ होतं, त्याला काकांनी बारीक करून दिलं आणि मग आम्ही त्या पिठामध्ये टाकल्यानंतर मस्त त्या पीठ मळलं आणि त्याच्या चपात्या बनवल्या. चपात्या बनवल्यानंतर एवढी आम्हाला भूक लागली होती, कारण भरपूर फिरून जवळपास 4.5 किलोमीटर आम्ही जंगलामध्ये फिरून आलो. इथे आल्यानंतर काकांशी आणि काकींशी गप्पा मारताना समजलं की सर म्हणे आम्ही तुम्हाला घराच्या समोर कोंडीला पाणी आहे असं सांगितलं होतं. तिकडे नाळीमध्ये पाणी राहत नाही, कारण या भागामध्ये उन्हाळ्यात पाणी अजिबात राहत नाही. आम्हालाच पाण्याची वणवण पाण्यासाठी करावी लागते किंवा पाणी शोधावं लागतं. आम्ही म्हणलं बरं झालं आम्ही पुढे जास्त गेलो नाही, तर तिथूनच रिटर्न आलो. आणि
चपात्या बनवल्यानंतर आम्ही जी भाजी आणली होती ती भाजी आपल्या तव्यावर टाकून गरम केली आणि मस्त जेवण केलं. जेवण केल्यानंतर निवांत आम्ही बसलो, गप्पा मारल्या. काका आणि काकी जेवण बनवत असताना खूप त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. माणुसकी काय असते आज खेडेगावामध्येच माणुसकी बघायला मिळते. शहरामध्ये बघायला मिळते पण मोठ्या प्रमाणावर नाही बघायला मिळत. खेड्यामधून एखादा माणूस जर तुमच्या दारातून चालला तर ते आवर्जून विचारतात कुठून आलात, काय आलात. ही माणुसकी फक्त खेडेगावामध्ये बघायला मिळते. तर काका आणि काकींचं एवढं आदर तिथे बघून आम्हाला छान वाटलं. जेवण केल्याने आम्ही आता वापस आमच्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत.